अरे जावायचं घरच सापडायला लय बदल झालाय. हो पाहुणं इकडे हो. का हो? ते आमच्या जावायचं घर कोणतं आहे हो? तुमचं जाव आहे? हा कोणतं तुमचं जाव आहे? ते नाही का हो बापजी डवळे. बापजी डवळे वय हा, हा, हा. तुमचं जाव आहे का? हा ते काय ते तिकडे घर आहे त्यांचं. तिकडे आहे काय? हा, बरं 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 हा चालतंय. हा हा हा. क्षमा आईला इथं तर खिंडार आहे. इथं भूत सुद्धा राहायची नाही, माणसं काय राहणार? त्या माणसाने फसवलं काय ना मला यार. पाहुणे, हा अहो इथं काय करताय? आता तुम्हीच म्हणलं की इथं घर आहे. अहो हे असलं घरात. अहो पुढे तुमचं जावायचं घर पाहुणे. असं पुढे होय. मग आईला बरं का तुम्ही इकडे वाट दाखवल्यामुळे ना थोडी मिस्टेकच झाली बरं का. जातो जातो. हा जा पुढे बघा. हा हा. त्या आईला इथं तर गोठा आहे. त्या माणसाने इकडेच बोट दाखवलं होतं. जावं काय गोठ्यात राहतं का नो? फसवलं वाटतं त्या माणसाने मला. पाहुणे, हा अहो काय करताय इकडे? आता तुम्हीच म्हणलं इकडे जा, इकडे बोट दाखवलं मग आलो इकडं. अहो हे कोणत्या अँगलनी घर वाटतंय तुम्हाला इथं थांबले तुम्ही? आता हा? तुम्ही इकडे बोट केलं मग मी इकडे आलो. अहो बरोबर आहे इकडे बोट केलं, पण हा गोठा आहे, गोट्याच्या पलीकडे घर आहे पाहुणे. असं आहे, तिकडे आहे होय. हा, आईला परत मिस्टेक झाली बरं का. असू द्या जावा तिकडे जावा. असं जाऊ ना? हा तिकडे घर आहे जावा. बर बर बर. शाळेला त्या माणसाने फसवलं का ना मला. हे घर दाखव ते घर दाखव. जावायचं घर काय सापडणार. सांगायची दिसत्यात वैताग आलाय. भूक पण लागली थोडी. कोण काय दिसतंय का? दोन चार शेंगा भूक मोड होईल. अध्यक्ष, हा कांदा काय बियाला ठेवला काय? नाही नाही चिंगडी आहे. बाजार भाव नाही ना आता म्हणून ठेवलाय. ती बी आहे म्हणा. होय, हा द्या की मग मला एक गोन. घेऊन जा की काय असेल ते बाजार भावाने पैसे दे. हाय का आता? काय राव, आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते आणि खुशाल पैसे मागते, एखादं म्हणते फुकाट घेऊन जा. अहो तुम्ही फोन केला दुसऱ्या मिनिटाला आम्ही इथं हजर असतो. तुम्ही म्हणलं पाहिजे घेऊन जा, काय पैसे देऊ नका. हो राजकारणाच्या जागेवरती ही माझा व्यवसाय आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो 1 रुपयाचं करप्शन करत नाही, वर कमाई नाही, त्याच्यामुळे फुकट द्यायला परवडत नाही. अध्यक्ष तुम्हाला सांगू का, हा. तुम्ही आता अध्यक्ष आहे, पण तुमचं असं जर राहिलं ना तर इथून पुढे तुम्ही सदस्य बी व्हायचे नाही. होणार 100% होणार अध्यक्ष. असं वागल्यावर कसं काय वागणार? ते नवीन पाहुणे दिसतंय गावात पण. नवीनच आहे पण तुम्ही मला जरा शियाने सुरती वाटतंय बरं का जरा. हा पहिल्यापासून आहे मॅम तसं. बोला बोला. काय म्हणता, बोला की. अहो ती मगाशी एक गायबाने भेटलं. त्याला म्हणतोय माझ्या जावायचं घर कोणतं आहे. ते कधी ते खेंडर दाखवतोय, कधी गोठा दाखवतोय. आपण जावायचं नाव काय आहे? जावायचं नाव होय बापजी डवळे. दाजी दाजीच सासरे होय तुम्ही. हा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा. आईला पण मला एक प्रश्न पडलाय, जावाय तुमचा हा. आणि तुम्हाला तुमच्या जावायचं घर न माहित होय. आता कसं माहितीये का, लय दिवसातून आलो इकडं म्हणलं चला जावाय का जाऊ. आणि लय बदल झाला तुमच्या गावात. असं तुमचे कार्यकर्ते असल्यावर सुधारणा. तेवढं आहे. बरं ऐका ना, तुम्हाला घराचा पत्ता माहित नाही का? नाही ना. एक काम करा, इथून सरळ पुढे जायचं. हा सरळ पुढे गेले हा. का डाव्या साईडला ना वडाचं झाड आहे, बर बर तिथं बर. बसायचं नाही नाही नाही. आणि तिथून वळायचं बी हा. नाही. तिथून लेफ्टला जायचं. लेफ्टून सरळ पुढे गेलं हा. का तिथं पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीच्या खालून खाली हा. उतरायचं. पायऱ्या बिरे तिथून खाली उतरलं का तिथून परत राईटला जायचं. तिथं आहे ना थांबा तुम्हाला थांबा थांबा नका सांगू, जातो मी. सांगतो की नाही 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 जातो जातो. पाहुणे, ते पिशीत काय खायला काय? नाही हो, काय माहिती झालं का, मागच्या वेळेस आलतो ना, हा पुरीले आग्रह केला. हा म्हणजे पप्पा कांदा घेऊन जा. हा आणि जावायला का होती काय सांगायची, गुणच सापडा ना कांदा द्यायला. हा. तर म्हणलं आता काय करावा, इकडूनच आणावं. मग आणली इकडून. येता येता घरूनच घेऊन आले का? आणि मग काय करणार. कसं आहे सासरा,
अहो नको पोरगी नाराज व्हायला, नको जावं नाराज व्हायला. तेव्हा म्हणलं आपले बरोबर घेऊन ना, जावं. म्हणजे जावई बरोबर. पोरगी बी नाराज होणार नाही, तुम्हाला हा. बी फुकटचा कांदा भेटतील. अहो तो वानावळा म्हणतात त्याला, वानावळा. चाल ते काय फुकट फेकट नसतं ते. चाल जाऊ समोर तिथं घरी जातो पुढचं नका सांगू. हा. जातो मी. वडा खाली बसू नका. त्याची नका काळजी करू. भारी गिराव फुकट कांदे भेटत आहेत. अध्यक्षाला मागितले, अध्यक्ष देत नाही. फुकटचे दे. अरे जावयाकडून कांदा घ्यायला पिशवी घेऊन आले घरून. आपण पिशवी फुकटचे नाही नाही. पोत आहे. पोत हा. बरं त्याचं मुर्दे ना द्या ना कांदा. दे ना काय असेल ती बाजार फुकट भाव फुकट घेऊन जा. फुकट फुकट. नाही ना फुकट चल. नाही देत. चाललो मग आम्ही. ए बाने सोने अरे कुठे हिंडताय हिंडतोय उन्हात भाण्या भाण्या. अरे हे भारी झालं बाने आणि सोने हिंडतेच बाने बाने नाही आमच्या सोबत अजून एक माणूस हिंडतोय. कोण रे तो सासरा. माझा सासरा हा. म्हणजे अरे काय का तुझ्या सासऱ्याला तुझं घर माहित नाही, ते आम्हाला विचारतोय माझ्या जावायचं घर कुठे, माझ्या जावायचं घर कुठे. अरे बाबा डोक्यात येडे आहे ते सासरा नाही अख्खं खानदानच येडे येडे खानदानाबरोबर सोयरीक लावून दिली माझी एवढं कसं विसर बोला असं पण. विसर बाळा अरे काय लक्षातच राहत नाही त्यांच्या कुठे भेटला होता आणि गेलाय कुठे नेमका आम्ही ना चिचं खाली बसलो होतो, तर तिथं आला म्हणला बापजीचं घर कुठे. आता त्याला मी पत्ता बी सांगायला लागलो. त्याला म्हणलं काय इथून सरळ जावा, उजव्या साईडला तुम्हाला आहे ना एक वड लागल, तिथं बसू नका. तिथून डावीकडे जावा, तिथं पाण्याची टाकी लागल आणि पाण्याच्या टाकीचं आलं लक्षात माझ्या म्हणजे गेलंय कुठं तरी फापललं ती आपल्याला कुठे तवा खरा पत्ता सांगत होतो मी. पत्ता बरोबर आहे, पण अर्धवट पत्ता ऐकला तुमच्या सासऱ्यानी. अयो अरे म्हणजे गेलं कुणाच्या घरात नेमकं ते आम्हाला काय माहिती. अरे मग शोधायचं कुठं त्याला आता तू शोध. आता फक्त तुला एवढंच काम आहे, शोधू कुठं माझा सासरा, शोधू कुठं, एवढंच फक्त म्हणायचं आणि शोधायचं. तुम्ही चला ना माझ्यासोबत हे चल लय महत्वाचं काम आलंय आपल्याला. अरे हिला गेलं कुठे कोणाच्या तरी घरात शिरायचं बाबा चला पटकन आले जावायचं घर लयच झाक दिसते बरं का. लई छान हा. लई छान. जावायच्या बी आमच्याला रग पडली, पैसे देऊन म्हातारी मिली काम करू. घर माझ आहे. अहो, जावाय माझं जावायचं माझं जावायचं नाही, तिकडे तो जावाय कुठे फक्त घर माझं आहे. तो माझ्या नाही का बापजी ढवळे बाबी ढवळे नाही डवळे नाही कंचाचं नाही, माझं घर आहे, इथं बनायचं नाही. जावायने जरा भाडे करी थोडी भाडकरी बनतो काठी गाडी भाडुकरी बनल्यावर. कोणला भाडुकरी बनवतो तू? घर माझं, मला भाडुकरी बनतो. ते तुमच्या गावात मला 4 लोक भेटली, हा. म्हणली की जे ना हे तुमच्या जावाचं घर आहे. आणि नाव दाखवलं मला जावायचं का काठी घालून डोक्यात. म्हातारे मला तर काठीने मारायला मग लागले आता. काठीने बाराचं जावायचं घर, घर माझं आहे, माझ्या नाव आहे. आणि तू म्हणतो का जावायचं घर कुठे? त्या जावायच्या बियामटाला रग पडली. आता हे पैसे देऊन. तुमच्या- अहो ह्या घराला मी पूजेला आलो होतो. आ, येऊ दे, पूजाला कोणी येते? पूजाला आवाज सांगितलं कोणी येते? ओ सासरे बुवा उठा. हा बघा बघा हा हा हा. हे जाव आहे माझं. हा जावाई कवा बियामटाला रग पडली तुझ्या जावायच्या बी तुझ्या बी. आज चुकलं बाबा नाही आज जे माझं घर आहे ओ आव हे घर नाही उठा तुम्ही हा. असं होय. चला चला इकडे आईला आजी परत मिस्टेक झाली बरं का. का? नाही आता काय लय मोठी मिस्टेक झाली याला माझा सासरा करून चला हा सासरा पिऊन आला काय तुझी बाटली भर? नाना हा? धरा पाणी. अरे वा 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 वा. मला लय आनंद झाला बघा तुम्ही आले तर. आहे की नाही हो? नाही मला पण बरं वाटलं सासरे बुवा मेवण्याला न्यायला आलाय वाटतं नाही राहिला असता 2-3 दिवस पण आता आलाय तर जा घेऊन त्याला 2-3 दिवस कशाला, अजून 2 वर्ष राहू द्या. 2 वर्ष हा कशाला अहो ते कुठे सुधारले. आई तर काय बनवून दिसते मला ते का. फादर सुधारलेलं मी आहे का मशिवणी वरणार गिरली. अहो जेव्हा इथं आलो होतं का तेव्हा तर टोनग्यावानी वरडत होतं आता मशिवानी वरडते का नाही येईन हळूहळू माणसात नाही पण अजून तर राहू द्या. फादर दिदे राहू दे जरा 1-2 वर्ष. जर सुधारण जरा खाय प्यायला पण जप जरा. हा जपते मी. आणि काय हो तुम्हाला एवढी घाई झाली? राहू दे की नाना म्हणते तो 2 वर्ष त्याला. नाही राहून द्यावा बरं का हा. तस काय नाही पण आता नेला असता नंतर परत कधी येऊन घातला असता नाही, इथं तुम्हाला पण जरा कामाला हातभार होईल ना थोडासा. हा ती बी हाय हा? खरं बरं का त्यो काम करीन मला धंद्याला लावीन हा चालतंय आता मग काय बघा काय करायचं यांचं नाना हा? बसा तुम्ही गप्पा मारत. मी ना लवकर स्वयंपाक करते. हा मग हा. आपण जीव सोबत सगळे. बर 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 येतो जरा बरं का. हे पिशू ठेवा आतमध्ये.
मी जरा थोडं राऊंड मारून येतो गावातून जरा थोडस. हा बरं बरं. जा स्वयंपाकाला मदत करू लाग पळ. काय बघताय राजे? इकडे तुला एक गोष्ट सांगू हा. का? आवडते तर गोष्टी हा. तुला? एक राजा असतो बरं हा. का, तू गोड्यावर बसतो हा. आणि शिकारीला जातो. हा. कसा? हा. तुगडुक 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 आणि समोर एक हरून भेटत. कळलं कळलं, जातो मी जातो, कळलं कळलं. अध्यक्ष पेट्रोल डिझेलचं भाव लय वाढलेत राव. आता युद्ध चालू आहे ना मग त्याच्यामुळे. काय? अहो मला आहे ना वावरात वाटरायचं होतं, तर ट्रॅक्टरवाल्याने डिझेलचा भाव वाढल्यात म्हणून त्याच वाढवल्यात. बरोबर आहे की डिझेल वरती वाढलं म्हटलं की ह्यांचंही भाडं वाढणार ना. पण लका थोडीफार तरी दिलं पाहिजे ना सूट. हे पण खरंय राव, त्यांचं युद्ध काय मिटाना झाले. होय ना. मग होय. काय? अध्यक्ष हा. तुम्ही एक काम करता हा. का? घ्या तुम्हीच पुढाकार. हा हा? ह्यो मला पर्याय- कोण विचारतंय तिथं? अहो ह्यो पर्याय लय भारी. उलट तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना युद्ध मिटवायसाठी पुढाकार घ्या आणि युद्ध एकदाच मिटून टाका. ऐकतील माझं? अहो का नाही ऐकणार? अहो, गावातले सगळे लोक ऐकतात, ती का नाही ऐकणार मग? पण त्यांना माझी भाषा कळेल का? अहो भाषेचा काय नसतो विषय इथं. इथं आहे ना नेतृत्व करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला ह्यो मुद्दा उपयोगात पडेल ना. अहो माझ्यामुळे युद्ध थांबलं म्हणून मग पुढच्या पंचायतच्या निवडणुकीला तुम्हाला सरळ हाताने सगळं सांगता येईल. अहो जर हे तुम्ही जर नेतृत्व पार पाडलं तर कुठले कुठे जासान तुम्ही? डायरेक्ट वर वर. वर म्हणजे वरच्या पदावर हो. हा हा. होय. असं. आल्याकडे परत मला काय कामधंदा आहे का नाही रे? हो काम धंद्यावालेच आहेत आम्ही. अहो मी घरी गेलो जावायच्या घरून आलो तरी तुमच्या गप्पा टप्पा चालत. कधी बघा तुम्ही तिघच दिसताय मला. हो आम्हाला देशाचं पडलंय इथं डिझेल वाढलंय यांची विचार सांगतात काय करायचंय. अहो आधी सुधरा, कामधंदा करा. असं टोकारवाणी याच्या त्याच्या उचापत्ती काय करता तुम्ही? ओ दाजीचे सासरे, आम्ही इथं काय उचापाती नाही, आम्ही पण कामाधंद्याचीच माणसं आहे. उन्हा तानाचं खाली बसलोय फक्त. कधी बसून किती वेळ झाले तुम्ही तिघ दिसताय मला एकाच ठिकाणी. कामधंदा करा, कामधंदा केला म्हणजे तुम्ही सुधारला म्हणजे आपला देश सुधरण. अयो हा? देशा गेला बाबा यो. आ तुम्हाला काय करायचंय? आम्ही बसल नाही तर उड्या मारेन. हा. तुम्ही तुमच्या काय रस्त्याने जावा ना. हायला. तुम्ही जरा सुशिक दिसता म्हणून म्हणून तुम्हाला 4 गोष्टी सांगावा तर तुम्हीच मला माघारी बोलताय. ही पाहुण्याची इज्जत असते का? तुमच्या मनाने काय करायचं ते करा, पण मला वाटतं तुम्ही सुधरा. ज्याचं सकाळ बल म्हणते ते ना. अरे बिनकामाचं टोचन देऊन गेलं रावी. एक काम करा, हे असलं बिनकामाचं आपल्याच गावातून आपल्यालाच ऐकून जायचं हे दाजी, आपल्याला नाही. एक दाजी. काम करू, दाजीकडे जाऊ चल. आणि दाजीला हे सांगू बाबा तुमचा सासरा आम्हाला असा असा बोलतोय. काय समज सासराचा बोलायचं आपल्याला? चल चल. चला. तायडे, अ तायडे, झाला का नाही स्वयंपाक? अहो, काय सासरे बुवा, आता तर गावात गेलते आणि 5 मिनिटात माघारी आले वय. गावात गेलो होतो, काय विषय दिसाना म्हणलं मग चला जेवा थोडस. लगेच शिजत असते का? हा अहो आता शिक स्वयंपाक चालू केलाय. वास चांगला आहे तुझा. बरं वास येतो तुम्हाला. अहो, फोडणी दिली आता शिक नुसती. असे होय. हा लेट आहे मी अजून. जावा जरा गाव बी फिरून या. थोडं आळणे बिळे असलं तर. काय अहो, वांग्याच्या भाजीत आळणी टाकता का आता काय? हा आईला तुम्हाला घेणं देणं ते मटणाची स्वप्न पडतात नुसती. तुम्ही तसले आणि ते पोरग तसले. परत येतो माघारी जाऊ. हा हा चालतंय चालतंय. काय रे उरक ना पटकेस. ए इकडे 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 इकडे. तुझं काय चाललंय? भूक लागली ते ताडेला उरका सांगतोय. अरे भूक लागली म्हणून बघुल्यात मुंडकं घालून काय होणार आहे का? का वाज धरणं तिथं बसलाय? जा जरा गाव बी फिरून ये, आपलं बघून ये जा. नको ऊन लागत आहे बाहेर दाजे. अरे मग घरात नाही गरम होत का? जा गावात फिरून ये. पेड लावलाय म्या. कशाला लाईट वाय घालवतो माझी? जा नाही तर चल तुला घरात गोष्ट सांगतो. नाही नको. बाप एक तरचा आणि लेक एक तरचा. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही.
पण यांची पद्धतच तसली निवळ हलकाट. भूक लागली नाही का मेले तोंड घालाय निघली मांजरावानी. ही इकडं आपण इकडे जाऊ. आज आहे ना अध्यक्ष मी लई तापलेलो. अहो तुम्हाला तो बिनलाजी म्हणला, आता मी काय चाला की लाका. अहो, अध्यक्ष तुमची इज्जत काढली त्याने, तुम्ही कुशाला मागे असं कुठे असतंय होय? अरे पण माझी इज्जत काढली तुम्ही का दाबायला लागलं? हो का अध्यक्ष, तुमची इज्जत म्हणजे गावची इज्जत, गावची इज्जत म्हणजे आमची इज्जत. आणि आमच्या इज्जतीला धक्का लागला, आम्ही का शांत बसू? आम्ही चौताळून उठणार आहे आता. अरे थांबा थांबा अध्यक्ष, इकडे याचाच बाप आहे ना तू? हा. हा, याचाच बाप. इकडे होते. ए यार काय झालंय? तुझ्या बापाने आमच्या अध्यक्षाला बिनलाजी म्हणायचा काय संबंध आहे ते मला सांग. माझा बाप तुमच्या अध्यक्षाला बिनलाजी म्हणला? मग आ, तुम्हाला लाज आहे का बघ? ए, बिनलाजीच आहे तुम्ही. ए जास्त बोलायचं काम नाही, कळलं का? तू ह्या गावात नाही दुसऱ्या गावातला आहे. मग असू दे की मग काम करा काम. मग कोण नाही म्हणला तुम्हाला बिनलाजी? अरे, पाहुण्यासारखं राखी पाहुणा आहे म्हणून काही काही बोलतो. काय मग काही बोलतो तुम्ही? खरं तेच बोलतो. मग तुला काय म्हणायचं, आम्ही बिनलाजी आहे का? आ, मग असतात. ए, याला सांग रे, नाही तुम्ही अध्यक्ष फटकीला मी. आधी सांगतो. हा, अध्यक्षाची इज्जत काढी का बाहेर गावावर घेऊन? अध्यक्षाची इज्जत. मग? आणि मग तुम्ही ते काम करू नका ना, इज्जत काढतात तर. चांगली काम करा. आम्ही आमचीच कामं करीत होतो, तुझा बाप आला आणि आमची इज्जत काढून गेला. हा. बरं ना मा बाप काढाय मोकळा कुणाची इज्जत. नाही तुम्ही नाही, काहीतरी केला असेल. तो बाप तोंडावूनच खोडील वाटतो. ए, नीट बोल. माझ्या बापाविषयी तुला आता सांगतोय. आणि मग तू नीट बोलायचं आमच्या विषयी, आमच्या गावात राहतोय. मग गावात राहतो मी. तू अडवलं का मी अडवलं तुला आता? अहो, तो बापाने आम्हाला बोल, ए सांगा नाही आला तुम्ही, मी काय काय बोलायचं बोलायचं संबंध आहे? ए, तुला इज्जत आहे का? मग अध्यक्ष तुम्हाला इज्जत आहे का? मग अध्यक्षाला इज्जत आहे का? म्हणजे आवर अध्यक्ष म्हणलं इज्जत असणारच. उचलली जीभ लावली टाळ्या लापा 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 दम ना मी बोलतोय ना. ए, तुला इज्जत आहे का रे? काही शंका आहे का? हा, मग तुम्हाला जर इज्जत असेल ना, गप गुमान इथून चालतो वा. एक तरी इज्जतीचा फालतो करायला लावू नका मला. साठा नाही तेव्हा दगडाने चालतो. ए, नाही, नाही, इला दगड- कोण द्या? माझ्या बाप- बघतो तुला मी, दम झाला. बापाला नाव ठेवी त्यात. ए, इला काम करा जरा काम करा. मग तुम्हाला कोण नाही नाव ठेवायचं. शिला, ए शिला, शिला, काय हो, काय झालं ओरडायला? काय काय झालं म्हणजे काय? तुझ्या बापाला काय कळतं का नाही ग? नाही नाही ते बोललाय माझ्या जोडीदारांना. अगं जोडीदारांचं तर जाऊ दे, अध्यक्षांना सुद्धा म्हणलंय तुम्हाला काही इज्जत आहे का, लाज आबरू आहे का, असं बोलतात का? नाना असे बोलले? आणि मग मला नाही वाटत नाना असं बोलले असेल. नाना कशाला बोलती त्यांना काय? हा हा, नाही नाही तुला नाही वाटत म्हणजे काय माझे मित्र खोटे बोलतात का? का अध्यक्ष ते खोटे बोलते ती? हे बघ आला तुझा भाऊ, विचार त्याला. काय रे तुला अध्यक्ष ते माझे जोडीदार भेटले होते का? भेटले होते की? काय म्हणली? ते म्हणले की त्या पप्पाने फार इज्जत काढली आमची. बरं दाजी जाऊ द्या, त्याला कुठं तवा इज्जत आहे. हे बघ अरे तुझा भाऊ बी बोलायला लागला. अहो, बोलले असतील ते, पण ओरडून बोलू नका. जेवतो काय ओरडून बोलू नका, गावात राहायचं का नाही मी? अगं माझी जीवाभावाची माणसं आहे ती, आज ना उद्या मला मदतीला येतील. तुझ्या बापाचं काय आलंय 2 दिवस राहून जाईन, मी काय करायचं गावात? अहो, तुम्हाला माहिती आहे ना, वयानुसार त्यांच्या नाही लक्षात राहत. काय बोलले असते, पण तुम्ही ओरडून बोलू नका. जेवायला बसलेत, ऐकलं तर जेवतात आठवून उठतील. तुम्हाला माहिती आहे, अहो, माझ्याशिवाय ह्याच्याशिवाय कोण आहे त्यांना? हं. अहो, मनाने लय निर्मळ आहेत बघा ते. त्यांना कसं माहिती आहे ना, काय ते स्पष्ट बोलायची सवय. खटकली असेल त्यांना एखादी गोष्ट, म्हणून सरळ बोलले असेल, पण त्यांच्या मनात काही पाप नाही. काही बोलू नका तुम्ही, मी तुमच्या पाया पडते. वाटलंच तर मी त्यांची सुद्धा माफी मागते. नाही तू म्हणते बी ते बी खरे. बरं जाऊ दे, नाही मनावर घेत मी. जा त्यांना काय लागते ते बघ. चला तुम्ही पण जेवून घ्या. आलो मी हात धुवून येतो. चल.